चला बोला अमित गोरखे. आज राज्यपालाच्या अभिभाषणाच्या अभिनंदन करण्यासंदर्भात मी या ठिकाणी उभा आहे. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी प्रथम आपला आभार मानतो. खरं तर हेमंत पाटील साहेब, तुम्ही गटनेते आहात, अभिभाषणावर सत्ताधारी पक्षाचे 2-4 लोक थांबा इकडे. काय आज अनेक गोष्टी या ठिकाणी बोलल्या गेल्या, पण सेवा क्षेत्र असेल, IT बँकिंग असेल, विमा व वित्त योजना क्षेत्रात लक्षणीय वाढ महाराष्ट्रात झालेली आपण पाहिली असेल. थेट परकीय गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात पसंतीचं राज्य म्हणून आज महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, याचा आम्हाला अभिमान आहे. कारण FDIचा सगळ्यात मोठा प्रमाण हे महाराष्ट्राचा वाटा FDIने उचललाय, हे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं गर्वाची बाब आहे. औद्योगिक विकासात लक्षणीय प्रगती, IT, ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान आणि फार्मास्युटिकल्स उत्पादनामध्ये प्रगती असलेलं महाराष्ट्र हे मोठं राज्य खऱ्या अर्थाने झालेलं आहे. रोजगारांच्या संधीसाठी 5,000 कोटी रुपये गुंतवणूक प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी मिळालेलं आपण बघतोय. औद्योगिक जमिनीची वाढती मागणी आणि याच प्रयोजनासाठी 10,000 एकर जमीन अधिग्रहित करण्याचा मानस महाराष्ट्र सरकारचा आपण बघितलाय. आज पर्यटन क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीचा वाटा वाढतो आहे. कोकण असेल, त्याचबरोबर पुणे, मुंबई, गगनगिरी, महाबळेश्वर, त्याचबरोबर अलिबाग, कोल्हापूर व आदिवासी भागातील इको टुरिझममुळे विदेशी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज आपल्याकडे आकृष्ट झालेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज घर घर संविधान सारखं मोठं अभियान या महाराष्ट्र सरकारनं राबवलं. खरं तर मूल्य व संविधान पोहोचवणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवणे शाळा, कॉलेज आणि त्याचबरोबर अगदी लहान स्तरावर मागासवर्गीय लोकांपर्यंत या संविधानाविषयीची जागरूकता या माध्यमातून पोहोचली आहे. त्यामुळं लोकशाही बळकट होण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे. मगाशी सांगितलं गेलं की छत्रपती संभाजी महाराज, मला खरं तर माननीय परब साहेब सिनियर आहेत, पण त्यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांशी या ठिकाणी केली आणि पण ते हे विसरले की आज छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे आमच्या हृदयामध्ये आहेत. आणि म्हणूनच संगमेश्वर या ठिकाणी लवकरच स्मारक होईल याची घोषणा माननीय मुख्यमंत्री यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पुण्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे त्या ठिकाणी झालेली आपण बघितली आहे. नुकतेच पुन्हा एकदा 50 करोड रुपये त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. आज महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, लहुजींचं स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, याचं कामही प्रगतीपथावर आहे. मगाशी माननीय परब साहेबांनी सांगितलं की बेरोजगार मुख्यमंत्री कार्य योजना ही फेल झाली असं त्या ठिकाणी ते म्हटले. पण मला त्यांना आवर्जून सांगायचं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आज IT असेल, बांधकाम असेल, सभापती महोदय, अन्य विविध योजना असतील, या ठिकाणी ज्या वेळेस एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी जातो आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभाग घेतो, त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढतो आणि 6 महिन्याचं कार्य प्रशिक्षण केल्यानंतर कुठल्याही ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे तो काम करू शकतो. आणि हेच यश खऱ्या अर्थाने या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं आहे. आज 1,32,000 पेक्षा जास्त युवकांना हे प्रशिक्षण देऊन महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने 10 लाख विद्यार्थ्यांचा अभिमान आणि स्वाभिमान जागृत केला आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा आत्मनिर्भर केलेल्या या सर्व तरुणांच्या वतीनं, या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांचं खऱ्या अर्थानं स्वागत करतो. आज ड्रोन दीदी असेल, महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, ड्रोन ऑपरेटर म्हणून सक्षम करणं आणि यासाठी आर्थिकरित्या सक्षम करणं, ही गोष्ट अत्यंत खऱ्या अर्थानं अभिमानाची आहे आणि तीही आमच्या सरकारनं केलेली आहे. आज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प केंद्र आज नेटवर्क सुरक्षा, डेटा संरक्षण आणि हॅकिंगची कारवाई या दृष्टीनेही आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने काम केलेलं आहे. आज सुरक्षा धोरण असेल, पोलिसांसाठी डिजिटल फॉरेन्सिक व तंत्रज्ञान यासारखं काम महाराष्ट्र सरकारनं केलंय. आज स्कूल कनेक्ट जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना एक सशक्त, आधुनिक आणि उत्तम शैक्षणिक भवितव्य मिळवण्याची सहज योजना आमच्या सरकारनं आली, याचाही आपल्याला अभिमान आहे. मगाशी मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे खरं तर परब साहेबांनी मगाशी सांगितलं, आहिर साहेब, की आज साड्यांचा विषय त्यांनी घेतला. आज या ठिकाणी आमचे मंत्री महोदय बसलेत,
पण मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री कार्ययोजनेचा विषय घेतला। आज ज्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने ही कार्ययोजना 6 महिने पूर्ण केली आहे, परब साहेबांनी त्यांच्याशी चर्चा करावी। त्या प्रत्येक मुलाचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढलाय। 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो स्वावलंबी झाला आणि चांगल्या ठिकाणी काम करणार आहे। आज साड्यांचा विषय घेतला, आपल्या मोलकर्णींना विचारा। मी स्वतः दरवर्षी माझ्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही आमच्या गोरगरीब महिलांना मी साड्या देत असतो आणि बरीच मंडळी पूर्वी गुजरातमधनं साड्या एकत्र आणायची आणि ती गोरगरिबांना वाटायची, पण आता गुजरातला जायची गरज लागत नाही। अमरावतीतनं त्या साड्या मिळतात आणि अत्यंत स्वस्तात मिळतात। मला वाटतं की मागे केलेलं धोरण हे महाराष्ट्रात आले आणि म्हणूनच हा फायदा होतोय। याचाही अभ्यास माननीय परब साहेबांनी केला पाहिजे असं मला वाटतं। आज सरकारी योजना गरजूंसाठी आहेत आणि म्हणून गरजूच लोक त्याचा फायदा घेतात। मगाशी परब साहेब म्हणले की आम्हाला हेलिकॉप्टरमधनं इतर ठिकाणी जायचं का, पण मला त्यांना सांगायचंय, विरोधकांनाही सांगायचंय, गोरगरीब लोक ज्यावेळेस आपल्या आई वडिलांना एसटीनं त्यांच्याकडे पैशाची कमतरता असते म्हणून एसटीनं ज्यावेळेस ते देवदर्शनाला पाठवतात आणि तिथे राहण्याचा आणि खर्च जरी सरकार एसटीचा करत असलं तरी तिथला राहण्याचा खर्च, देवदर्शना खर्च एखादा मुलगा नोकरीवाला करतो, त्याला अभिमान वाटतो की माझ्या आई वडिलांचं देवदर्शन झालं, पण त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा आमच्या सरकारचा आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या योजना ह्या खऱ्या अर्थानं कामाच्या आहेत आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी हेलिकॉप्टर नक्कीच आपल्या आई वडिलांना देवदर्शन करावं। आज अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, पण मला असं वाटतं की ते स्वतः वकील असल्यानं आज वकील खरी बाजू ही खोटी कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात कोर्टात, तशीच त्यांनी या ठिकाणी केली आहे। आणि आज आम्ही सगळे नवीन या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ताच नुकतेच ह्या मंडळामध्ये आलेलो आहोत, त्यामुळे अशा प्रकारचे शब्द त्यांनी खऱ्या अर्थानं टाळले पाहिजेत। पिंजन होल ज्याला आपण कबुतराचं घरही म्हणतो, त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे शब्द जर आमच्यासारख्या नवीन माणसांना समोर वाढले तर आम्ही त्यांच्याकडे शिकायचं काय। त्यामुळे मला असं वाटतं की देवाभाऊंच्या सरकारमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम हे होतंय। खरं तर मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं समुंदर लौट के वापस आऊंगा असं म्हणत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी समुद्राचं पाणीही स्वच्छ करण्याचं हे आव्हान हाती घेतलंय। त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। महोदय, पाणी तहान भागवू शकतं, पण ते पिण्यालायक असणं तेवढंच गरजेचं आहे। माननीय देवभाऊ यांनी हाच विचार दाखवत हे पाणी स्वच्छ करण्याचं म्हणजेच भ्रष्टाचारांना थारा न देण्याचं आणि वादग्रस्त योजना खपून न घेण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे। माननीय महोदय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न खाऊगा न खाणे दूगा असं म्हणत भल्या भल्यांना आसमान दाखवलं। महाराष्ट्राचे लाडके देवभाऊ यांनी अशीच दमदार वाटचाल सुरू केली आहे। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही जोडी स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनाचा आदर्श दाखवत आहे। महोदय, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाचा पदभार मिळाल्यानंतर अतिशय दमदार पद्धतीनं आणि धडाडी दाखवत वाटचाल सुरू केलेली आपण पाहिलेलं आहे। अगदी स्पष्ट सांगायचं तर देवेंद्रजींच्या रूपानं महाराष्ट्राला एक कडक शिस्तीचे मास्तर मिळालेले आहेत। छडी लागे छम छम विद्याई घम घम असं म्हटलं जातं, पण या मास्तरांचं वर्तन म्हणजे भ्रष्टाचाराला छडी लागे छमछम आणि विकास होईल घमघम असंच म्हणावं लागेल। खरं तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करणारे आमचे देवाभाऊ भ्रष्टाचार, बेशिस्त यांच्या बाबतीत मात्र जो कठोरपणा दाखवत आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे। त्यांचं वागणं आणि बोलणं अतिशय सौम्य असलं तरी प्रशासनाबाबतचे निर्णय मात्र कठोर आहेत। मंत्रालयात फिक्सर्सना थारा नाही अशी त्यांनी कडक शब्दात दिलेली ग्वाही हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। काही वादग्रस्त योजनांबाबतही त्यांनी खमकेपणा दाखवून स्वच्छतेचा आग्रह धरला आहे। महोदय, देवेंद्रजींनी याआधी मुख्यमंत्रीपदी होते त्यावेळेस त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही चुकीच्या गोष्टीवर विरोधकांना बोट ठेवता आलं नाही। त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार करण्यासाठी व्हेंटिलेटर सारख्या उपकरणाला सुद्धा सोडलं नाही हे मी सांगायची गरज नाही आणि जनताही हे विसरणार नाही। तर सगळ्यांनी हे बघितलं आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा देवेंद्रजींसारख्या स्वच्छ आणि पारदर्शी व्यक्तीला महाराष्ट्राच्या जनतेनं विक्रमी मतांचा कौल दिला याचा आम्हाला अभिमान आहे। देवाभाऊंच्या याच स्वच्छ प्रतिमेमुळे दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमी फोरम मध्ये उद्योगांनी महाराष्ट्रातील विक्रमी गुंतवणुकीची ग्वाही दिली आहे। मुख्यमंत्री झाल्या 100 दिवसांचा कार्यक्रम जाहीर करून अतिशय नियोजनपूर्ण आणि पारदर्शी पद्धतीने देवेंद्रजींची वाटचाल सुंदररित्या चालू आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा खमका कारभारी अशी त्यांची प्रतिमा आज देशभर होत आहे।
महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेताना भ्रष्टाचाराबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा त्यांच्या भूमिकेबाबत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राचे खमके कारभारी अशी प्रतिमा दाखवत प्रशासनातील स्वच्छतेचं काम करत राहावं अशी विनंती करतो। आज मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो। धन्यवाद। माननीय सदस्य